आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी डॉक्टर सुद्धा रेकमेंड करतात। याने आपल्या बाळाचं शरीर थंड राहतं आणि त्याचबरोबर बाळ आवडीने खातो। मी तुमच्यासोबत दोन रेसिपी शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। नक्की शेवटपर्यंत पहा, बाळ अगदी आवडीने खाईल आणि दोन्ही पण तुम्ही ट्राय करा। आणि हो, ह्या रेसिपीमध्ये खूप सारे फायदे आहेत। याने बाळाचं वजन वाढतं, बाळ अगदी आवडीने खातं। सगळे फायदे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर चला, इथे आपल्याला घ्यायची आहे नाचणी घेतली आहे मी। ते 1-2 चमचे आपल्याला नाचणी घ्यायची आहे आणि ती आपल्याला भिजत ठेवायची आहे। अगदी लवकर होणारी रेसिपी, जास्त वेळ देखील लागत नाहीये। आणि कधी कधी आपल्याकडे नाचणी पावडर नसेल तर आपण अशा पद्धतीने अगदी छान आणि बाळाचं शरीर थंड ठेवणारी अशी सुद्धा आपण बनवू शकतो। आणि इथे आपल्याला धुवून घ्यायचं, एक 4 ते 5 पाण्याने आपल्याला ही नाचणी धुवून घ्यायची आहे। नाचणीमध्ये ना खूप सारा असं असतं ना, कचरा असतो, मळकट पाणी त्याचं निघतं बरंचसं घाण, त्यामुळे आपल्याला 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। याच्यामध्ये नाचणीमध्ये ना तासीर थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात बाळाचं शरीर गरम होत नाही आणि हीट पासून प्रोटेक्शन मिळते बाळाला। आता पाहत असाल, उन्हाळ्याचा आपल्याला देखील त्रास होतो, तर बाळाला किती त्रास होत असेल। त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाळाचा आहार चेंज करणं फार गरजेचं असतं। जे बाळाचं शरीर आतून थंड ठेवेल असे पदार्थ आपल्याला म्हणजे बाळाला द्यायचे असतात। आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की माझा पण बेबी आहे आणि त्याला मी असे पदार्थ देते जे बाळाचं शरीर आतून थंड राहील, जेणेकरून त्याला उन्हाळ्यात अजिबात त्रास होणार नाही। इथे 3 ते 4 पाण्याने माझी नाचणी धुवून होत आहे। आणि नाचणी सत्व ना अगदी पचायला हलकी आहे, त्यामुळे बेस्ट आहे। इथे माझ्याकडे टाइम होता म्हणून 1 तासभर मी भिजत ठेवलं होतं। आणि आपण 6 ते 1 वर्षापर्यंत बाळाला आपण गोड काही देत नाही, म्हणजे साखर वगैरे मी अजूनपर्यंत दिली नव्हती बाळाला 1 वर्षापर्यंत। आता आपल्याला इथे काय करायचं, गोडसाठी आपल्याला खजूर वापरायचे आहेत। प्लीज तुम्ही पण साखर वापरत असाल बाळासाठी तर स्किप म्हणजे वापरू नका, 1 वर्षापर्यंत खजूर वापरा, नॅचरल गोडवा येतो। आणि इथे आपली आता नाचणी भिजून झालेली आहे। ॲक्च्युली काय झालं, ही नाचणी थोडी माझ्याकडून जास्त भिजत गेली, कारण की बाळाच्या पप्पाने त्याला दुसरंच फूड खाऊ घातलं होतं, म्हणून म्हटलं की जाऊ दे, आपण याला नंतर करूयात, म्हणून ही जरा जास्त वेळ माझ्याकडून भिजली होती। तुम्ही 1 तासभर ठेवली तरी चालेल, अगदी अर्धा तास ठेवली तरी चालेल। आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, छान असं मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं। बघा, इथे नॅचरल गोडवा पण बाळाला भेटतो आपल्या आणि शरीर पण थंड राहते। उन्हाळ्यासाठी अगदी स्पेशल रेसिपी आहे ही। आणि छान इथे मिक्सरमधून मी वाटून घेतलं आहे। याला तुम्ही अजून बारीक वाटू शकता, पाणी टाकून बारीक वाटू शकता। आणि हे ना याने वजन वाढायला देखील मदत करतं, हेल्दी वेट गेनसाठी खूप उपयोगी आहे। स्पेशली जे बाळ कमी खातं त्यांच्यासाठी ना ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमचं बाळ अगदी आवडीने खाईल। 2 पद्धतीने आपण बनवणार आहोत, ते दोन्ही पण व्हिडिओ नक्की पहा एकाच याच्यामध्ये। आणि मी माझ्या बाळाला अगदी 6 महिन्यापासून नाचणी द्यायला सुरुवात केली आहे। नाचणीमध्ये आयरन असतं, जे ॲनेमिया जसं की रक्त कमी वगैरे असे प्रकार होतात ना, तर असा प्रकार काही होत नाही, त्यामुळे बाळाला हा पदार्थ देणं फार गरजेचं आहे। अगदी डॉक्टर सुद्धा रिकमेंड करतात नाचणी द्यायला बेबीला। आणि पहा, इथे छान मी वाटून घेतलाय। तुम्हाला जर अजून बारीक वाटता आलं ना तर नक्की वाटा। असं झालं की मिस्टर मीटिंगमध्ये होते आणि मला जास्त वेळ मिक्सर फिरवता नाही आलं, मग मी थोडंसं माझं इथं आबडधोबड वाटण्यात गेलं आहे। तुम्ही अजून बारीक देखील याला वाटू शकता। आणि आता आपण याला चाळून घेऊयात। चाळून घेणं फार गरजेचं आहे। अगदी ही तुम्ही 6 महिने ते तुमच्या 2 ते 3 वर्षाच्या बाळापर्यंत अगदी बिंदास देऊ शकता। आणि पहिल्यांदा देत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, 3 डेजचा रूल नक्की तुम्ही फॉलो करा, कारण की मी माझ्या बाळाला तसंच केलं। बाळाबद्दल कुठलीही रिस्क घ्यायची नाही आपल्याला। आणि पहा, इथे आपलं छान इथे चाळून झालाय। तुमच्याकडे बारीक चाळणी असेल ना त्याने चाळा, त्याने मस्त होतं। आता माझं बाळ 1 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन, म्हणजे ह्या चाळणीने चाळलं तरी पण ठीक आहे, पण बाळ अगदीच लहान असेल तर दुसऱ्या चाळणीने नक्की चाळा। आणि आता आपल्याला ते चाळून घेतलेलं जे आहे ते आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं। बघा, नाचणीचे खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या प्रकारे आपण बनवू शकतो नाचणी। याच्या अगोदर पण मी व्हिडिओ शेअर केले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे कशा रेसिपी बनवायच्या ते देखील तुम्ही पाहू शकता। आणि आता ही एक रेसिपी त्यासोबत मी शेअर करत आहे। आणि याच्यात आपल्याला बरंचसं एखादा अर्धा ग्लास, 1 कप, 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 6 महिन्याच्या बाळाला, 8 महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही देत असाल ना, अगदी आपल्याला कुठलंही फूड असेल तर चांगलं शिजून घ्यायचं, जेणेकरून बाळाला गॅसचा वगैरे त्रास होणार नाही। आणि ही ना बाळाला अगदी दिवसभर एनर्जेटिक ठेवते, ॲक्टिव्ह ठेवते, खेळायला मदत करते। एनर्जी बूस्टर फूड आहे हे। आणि याच्याबरोबर याच्यामध्ये फायबर असल्यामुळे ना बाळाचं पोट साफ राहायला मदत होते। आणि पाहत असाल, अगोदर थोड्या गाठी झाल्या होत्या, पण हलवून घ्यायचं, अजिबात गाठी होत नाहीत, व्यवस्थित हलवून आणि स्लो गॅसवरती करायचं। आणि इथे छान असं उकळलेलं आहे, बघा किती मस्त असं उकळलं आहे। तुमचं बेबी 6 ते 8 महिन्यापर्यंत बेबी अगदी लिक्विड खात असतो, त्याच्यामुळे लिक्विडच आपल्याला ठेवायचं आहे।
आणि बाळाचं कुठलंही चोकिंग वगैरे होईल, जोपर्यंत तुमचं बाळ खात नाही असं तोपर्यंत बाळाला आपल्याला लिक्विडच द्यायचं आहे. 8 महिने झाले ना बाळाला की बाळ अगदी थोडं असं टेक्स्चरवालं फूड वगैरे खायला लागत असतो. ते देखील रेसिपी पुढे शेअर करते ते तुमच्यासोबत. आणि इथे पाहत असाल की छान असे आपल्या इथे नाचणी सत्व जे आहे ते उकळत आहे. आणि मी खूप साऱ्या बेबीच्या रोज रेसिपी अपलोड करत असते, तर त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर वाटला तुम्हाला की खरंच बाबा चांगला आहे, तुम्हाला जरा उपयोगी पडला आहे, तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. मग माझा पण थोडंसं असं मूड ऑफ होतो की अरे व्हिडिओ टाकावा की नाही. आणि पाहत असाल अगदी कन्सल्टन्सीची पाहत असाल अगदी पातळ आहे. 6 ते 8 महिन्याच्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे. माझ्या बाळाला मी असं देत होते, कारण की 6 महिन्याचं बाळ वगैरे असतं त्याला आपल्याला फूड फक्त एक टेस्टला आपल्याला टेस्ट त्याची हे होत असते, पण त्यासाठी आपल्याला द्यायचं असतं. ते फुरफुर करून काढून टाकतात. अगदी एवढं जास्त काही खात नाही 6 महिन्याचं बाळ वगैरे, पण आपल्याला असे वेगवेगळे पदार्थ त्याला द्यायचे असतात. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अजून एक रेसिपी, ही सेकंड रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, ती देखील पहा. इथे मी बनाना घेतला आहे आणि तो आपल्याला छान असं स्मॅश करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्या. बनाना नॅचरल गोड आहे आणि बनानामध्ये ना वजन वाढतं बनानामुळे. इथे आता मी घी टाकलं आहे. तुमच्या बाळाचं वजन कमी असेल, बाळ काही खात नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. घी टाकलं आहे आणि त्यानंतर इथे मी जे नाचणी सत्वाचं पाणी मी थोडंसं ठेवलं होतं, जे मिक्सरमधून वाटलं होतं ना आपण ते ॲड करून घेतलं आहे आणि ते देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला बनाना ॲड करून घ्यायचा आहे. काय होतं 1 वर्षापर्यंत प्लीज बाळाला साखर वापरू नका. मी पण वापरली होती, डॉक्टर सुद्धा सांगतात की साखर वापरू नका. का नका वापरू हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. कारण की हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होते 2 रेसिपी शेअर केल्यामुळे. आणि मला ना म्हणजे मी एक आई म्हणून मलाही असं वाटतं जे माझ्या बाळाने खाल्लं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. कुठलेही असेच व्हिडिओ मी शेअर करत नाही तुमच्यासोबत. जे तो आवडीने खातो तेच शेअर करत असते. आणि तुम्ही पण तुमच्या बाळाला हेल्दी फूड खायला द्या, जेणेकरून आपलं बाळ अगदी तंदुरुस्त राहील. आणि इथे मी केळ टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि छान आपल्याला इथे पण स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुमच्या 6-7 महिन्याच्या बाळाला वगैरे द्यायचं असेल ना, याला तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता. आणि बाळ थोडंसं टेक्स्चरवालं खात असेल ना, तर तुम्ही त्याला अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं देऊ शकता. अगदी मस्त आहे हे. आणि हो, आपल्या इथे दोन्हीही रेसिपी अशा बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कुठली आवडली मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठे पाहतायत ते देखील मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, खरंच प्लीज मला कमेंट करून कळवा की कशा आहेत आपल्या रेसिपी. आणि तुम्हाला तुमचं बाळ किती मंथचं आहे, किती मंथच्या बेबीची मी रेसिपी अपलोड करत जाऊ ते देखील कळवा. आणि हो, चला आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्या अगोदर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.